नवीन वर्षाची सुरुवात स्वामींचं दर्शन घेऊन केलं आणि छान अशी त्यांच्या आरती करण्यासाठी आम्ही सगळे जमलो होतो. आमची पूर्ण फॅमिली. ही बघा, ही सगळी आमची पूर्ण फॅमिली आहे. मी पण आली होते अशी थोडीफार आवरून. तर आता आम्हाला देवाची आरती करायची होती, त्यासाठी सगळी तयारी करून घेतली आणि प्रसाद पण आणला होता. तर लगेच आरती करायला पण सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हे बघा, आरवची तर मस्ती इथं पण सुरू आहे. छान अशी आरती झाली आणि आरती झाल्यावरती खूप प्रसन्न वाटतं. आज पूर्ण फॅमिली एकत्र होती आणि दर गुरुवारी आम्ही एकत्र येऊन अशीच आरती वगैरे करतो. खूप छान वाटतं. त्याच्यानंतर मी पण थोडा व्हिडिओ वगैरे घेतला त्यांचा आणि खूप छान आरती वगैरे झाली आमची पूर्ण. त्याच्यानंतर मी पण असं दर्शन करून घेतलं, सगळ्यांनी दर्शन करून घेतलं देवाकडे. पण मी हेच मागितलं की 2026 खूप छान जावे. आणि त्याच्यानंतर परत आम्हाला बाहेर पण जायचं होतं. सगळे फॅमिली मिळून आम्ही सगळे बाहेर गेलो होतो हॉटेलमध्ये जेवायला. तर आमची पूर्ण फॅमिली आम्ही आता आलेलो आहे बाहेर. आणि हे बघू शकता, तर आज गुरुवार होता म्हणून व्हेजच जेवण आम्ही जेवणार होतो आणि फक्त आमचे ज्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत आम्ही तेवढेच जण आलो होतो जेवण करण्यासाठी. आणि बघा, आरो पण इथे लगेच मस्ती करायला सुरू करत होता. त्याच्यानंतर मी पण असा थोडा व्हिडिओ वगैरे घेतला. मी असं नॉर्मलच आवरून आले होते, कारण की काही माहितीच नव्हतं बाहेर जायचं आहे. पण अचानक आम्ही ठरवलं आणि अचानकच आम्ही आलो. आणि हे बघा, आरवला मी बोलत होते माझ्या व्हिडिओमध्ये बघ, पण आरव काही व्हिडिओमध्ये बघतच नव्हता. त्याला पूर्ण टाईम खेळायचंच होतं. मग नंतर नवीन वर्षाचा केक पण कट केला आणि सगळ्यात अगोदर आरवलाच दिला. तर आरव बघा कसा खातोय. तर त्याच्यानंतर जेवण पण आलं होतं. आम्ही थाळी मागवली होती आणि इथलं जेवण खूप छान आहे. छान असं थाळी सिस्टम होतं आणि पूर्ण जेवण पण खूप छान सात्विक होतं. जेवण पण खूप आवडलं सगळ्यांना, मला पण आवडलं. सगळे जेवत होते. आरवला पण जेवण आवडलं होतं. तर आरवने फक्त भात आणि जे काय स्वीट्स होते तेच खाल्ले. आरव बघा थोडा भात खातोय, कारण की त्याला परत भात खाऊ वाटत होता. असं आम्ही जेवण कंप्लीट केलं आणि लहान मुलांसोबत तर जेवणं खूप अवघड आहे. आणि नंतर फोटो काढला. बाय.